नमस्कार. मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट चवीची युनिक अशी रेसिपी बनवणार आहे. ते कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मी कोवळा आणि फ्रेश असा दुधी घेतलेला आहे. दुधी भोपळ्यावरची तुम्ही साल काढून घेऊ शकता, पण दुधी अगदी कोवळा आहे त्यामुळे मी यावरची साल वगैरे काढली नाही, कारण साल सुद्धा खूप जास्त पौष्टिक असते. तर मी अर्ध्या दुधीपासून ही रेसिपी बनवणार आहे. अर्धा दुधी असाच भाजीसाठी ठेवून दिलेला आहे. तर बघा आता हा दुधी आपल्याला किसून घ्यायचा आहे, पण त्याआधी जो देठाचा भाग आहे तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची किसणी सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असते. या किसणीवरती आता हा दुधी आपण किसून घेऊया. अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. तसेच हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा दुधी भोपळ्यापासून बनवलेला हा हलका फुलका आणि झटपट बनणारा पदार्थ आपण नक्की बनवू शकतो. आता हा दुधीचा किस आपल्याला एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला सगळे साहित्य यामध्ये मिक्स करता येतील. तर दुधीचा किस मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता, किंवा हिरव्या मिरचीऐवजी फक्त लाल तिखट तुम्ही यामध्ये टाकलं तरीही चालेल. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा ओवा हातावरती छान असा क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर अगदी हाताशी असलेले काही सुके मसाले यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी हळद, 1 चमचा लाल चटणी, पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ. त्याला छान खमंगपणा यावा त्यासाठी 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे आणि अगदी 2 चमचे एवढा रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. रवा टाकणे अगदी ऑप्शनल आहे, पण रवा टाकल्यामुळे या पदार्थाला खूप छान मस्त कुरकुरीतपणा येतो आणि खायला खूप छान चविष्ट लागतो. त्यानंतर यामध्ये आता मावेल एवढं आपल्याला ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतलेले सगळे साहित्य या दुधीमध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान असा गोळाच तयार करून घेतला मी याचा. साधारण घरातील रेग्युलर वाटीने 1 वाटी एवढं मी ज्वारीचं पीठ या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर शेंगदाण्याच्या तेलाचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. तेलसुद्धा या गोळ्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळ्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अगदी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी खूप जास्त सैलसर नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. तर मंडळी, आज आपण दुधी भोपळ्यापासून छान असं खमंग थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी बघा मी डोसा पॅन ठेवून घेतलेला आहे. डोसा पॅनला आपल्याला अगदी एखादा चमचा सुरुवातीला तेल लावायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त पहिल्याच थालीपीठच्या वेळेस आपण तेल लावून घेणार आहे. मंद आचेवरती गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा सध्या मंदच आहे. तर आवडीनुसार आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि याचं छान आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्ही हे थालीपीठ डायरेक्ट तव्यावर न थापता एखाद्या कपड्यावरती थापून नंतर तव्यावरती टाकलं तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी बघा मी हे थालीपीठ डायरेक्ट तव्यावरती थापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी परफेक्ट असं हे थालीपीठ थापलं गेलेलं आहे. या ठिकाणी हे थालीपीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ, जाड किंवा लहान मोठं थापून घेऊ शकता. मी छान मस्त पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट हे थालीपीठची मध्यम आचेवरती छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण काढून हे थालीपीठ आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ आलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं हे आपलं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे आणि जेवढं ते छान दिसत आहे त्यापेक्षा खूप जास्त ते चविष्टसुद्धा झालेलं आहे. चला तर मात्र राहिलेल्या सगळ्या पिठाचे मी सारख्याच पद्धतीने थालीपीठ थापून आणि भाजून घेते. तर या ठिकाणी बघा दुसरं थालीपीठसुद्धा मी तुम्हाला थापून दाखवलेलं आहे. तर हे थालीपीठसुद्धा खूप छान मस्त व्यवस्थित असं थापलं गेलेलं आहे. थालीपीठ थापत असताना आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ तव्यावरती थापत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद आचेवरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही पोळपाटावरती एखादा कॉटनचा कपडा ओला करून त्यावरती सुद्धा पीठ थापून
ते तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा दुसरं थालीपीठसुद्धा खूप छान अप्रतिम झालेलं आहे, अगदी खमंग आणि खुसखुशीत हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। आणि आता या ठिकाणी बघा सगळेच मी सारख्याच पद्धतीने थापून घेतलेले आहेत आणि भाजूनसुद्धा घेतलेले आहेत। अगदी परफेक्ट असे हे आपले थालीपीठ बनून तयार होतात, चवीला तर अप्रतिम होतात। दुधी भोपळ्याची भाजी अतिशय पौष्टिक तसेच गुणकारी आहे, पण बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही। लहान मुलं तर दुधी भोपळ्याची भाजी अजिबात खात नाहीत। त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवून मुलांना खायला दिले तर मुलं अगदी आवडीने खातील। तर तुम्ही बघू शकता हे थालीपीठ जे आहे ते किती छान मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि वरून छान मस्त कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। रेसिपी खूप जास्त खमंग आणि चटपटीत अशी बनून तयार होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल, कोणीही दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या या पदार्थाला अजिबात नाही म्हणणार नाही। आणि लहान मुलांना तर ज्वारीची भाकरी सुद्धा आवडत नाही। तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून असे खमंग थालीपीठ बनवले तर मुलं काय मोठे सुद्धा आवडीने खातील। बऱ्याच भागात याला धपाटे किंवा दशम्या सुद्धा म्हणतात। चला तर अशा पद्धतीने बनवलेले हे थालीपीठ दह्यासोबत किंवा झणझणीत अशा हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत सुद्धा खायला घेऊ शकता। लहान मुलं तर टोमॅटो सॉस बरोबर अगदी आवडीने खातात। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही पौष्टिक अशी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।